नमस्कार. मी आज तुम्हाला खरवसाची रेसिपी दाखवत आहे. त्याचं साहित्य आहे हा अर्धा लिटर चीक, अर्धी वाटी गूळ आहे, एक पेला दूध आहे. तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता, गाईचं म्हशीचं. हे माझं गाईचं दूध आहे. त्यात मी केसरच्या काड्या घातल्या होत्या, त्याला थोडं गरम दूध घातलं आणि त्या थोड्या भिजवून ठेवल्या. आणि वेलची पावडर अर्धा चमचा आहे. आता ह्या चीकमध्ये मी गूळ घालत आहे. गूळ संपूर्ण त्यात विरघळून घ्यायचा. आता मी दुधामध्ये गूळ घातलेला आहे. आता तो पूर्ण विरघळवून घेते. मी यात अर्धा वाटी गूळ, एक पेला दूध हे संपूर्ण मिश्रण यात घातलेलं आहे. आणि आता ते गूळ आणि दूध हे पूर्णपणे मिक्स करून घेते. आता मी हा गूळ संपूर्ण विरघळवून घेतला आहे दुधामध्ये. आता मी हे मिश्रण चीकमध्ये घालते. हे पहा, चांगलं ढवळून घ्यायचं. आता हे ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी हे सगळं मिश्रण घालणार आहे. ते आधी याच्यात काय गुळामध्ये किंवा चिकमध्ये काय घाण असेल तर ते गाळून घेते. मिक्स करून घेतलं आणि त्यात हे केसरवालं दूध घालते. वेलची पावडर घालते, अर्धा चमचा आहे वेलची पावडर. आणि मी आता छोट्या कुकरमध्ये लावणार आहे, त्यामुळे हे भांडं असंच मी कुकरमध्ये ठेवत आहे. आता हे मी कुकरमध्ये ठेवलं आहे. आता मी त्याला झाकण लावते. झाकण असं लावलं आणि कुकरचं झाकण लावते आणि 3 शिट्ट्या काढते. याच्या 3 शिट्ट्या काढून गॅस बंद करते. तर बघ, आता हे 3 कुकरच्या शिट्ट्या झाल्या. आता मी तुम्हाला दाखवते चीक तयार आहे की नाही. चिकटला तर समजायचा नाही झाला आहे. अशी सुरी हे करून हे बघा, याच्यात काहीच नाही आलं, म्हणजे आपलं चीक तयार आहे. कल्पकट्टा किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणखी गोड रेसिपीसाठी.